भारतीय कामगार सेनेतर्फे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अनोखी आणि भावपूर्ण मानवंदना देण्यात आली आहे। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून भारतीय कामगार सेना, विमानतळ विभाग आणि मासाहेब सौ मीनाताई ठाकरे रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमानाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 1 येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। या रक्तदान शिबिरात विमानतळावरील तब्बल 201 कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श घालून दिला। भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनंत नर यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी शिवसेना नेते सुभाष देसाई, बेस्ट सेनेचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर, कार्याध्यक्ष अजित साळवी, नगरसेवक जितेंद्र वळवी तसेच शिवानी परब आणि सोनाली साबे यांनी उपस्थित राहून रक्तदात्यांचा उत्साह वाढवला। कार्यक्रमाला भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस दिलीप जाधव, चिटणीस संतोष कदम, अरुण तोरसकर, सूर्यकांत पाटील, राजा ठांगे, गोविंद राणे, सहचिटणीस मिलिंद तावडे, निलेश ठांगे, जगदीश निकम, विजय शिर्के, संजीव राऊत, दिनेश पाटील, दिनेश परब, विजय तावडे, सुजित कारेकर आदी मान्यवर उपस्थित होते। या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मासाहेब सौ मीनाताई ठाकरे रक्तपेढीचे रमेश इसवलकर, भारतीय कामगार सेना, विमानतळ विभाग कार्यालय प्रमुख एकनाथ मेस्त्री आणि कार्यकारिणी सदस्य सुदर्शन वारसे यांनी विशेष परिश्रम घेतले। बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना कृतीतून उजाळा देणारे हे रक्तदान शिबिर सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरले आहे। ही बातमी आपण पाहिली पोलीस विजन टाइम्सवर। अशाच सत्य, निर्भीड आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।